वर्ड म्हणजे जग. लाफ्टर म्हणजे हास्य. टीयर्स म्हणजे अश्रू. होप्स म्हणजे आशा. फिअर्स म्हणजे भीती. सो मच म्हणजे भरपूर किंवा पुष्कळ. दॅट म्हणजे तो ती ते. शर म्हणजे हिस्सा. वी आर म्हणजे आम्ही किंवा आहोत. अवेअर म्हणजे सावध किंवा जाणीव असलेला. आफ्टर ऑल म्हणजे सरतेशेवटी. जस्ट म्हणजे येथे फक्त अर्थ केवळ. मून म्हणजे चंद्र. गोल्डन म्हणजे सोनेरी. सन म्हणजे सूर्य. स्माइल म्हणजे हसणे. मीन्स म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे मित्रत्व. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. दो म्हणजे जरी. माउंटेन म्हणजे पर्वत. डिवाइड म्हणजे ओशन्स. व्यापक. विभागले. ओशन्स म्हणजे विभागले. ओशन्स म्हणजे समुद्र किंवा सागर. वाईड म्हणजे व्यापक. समटाइम म्हणजे कधी किंवा काय वेळ. सेम म्हणजे सारखे. पीपल म्हणजे लोक किंवा जनता. अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित. फाइंड आउट म्हणजे शोधून काढा. कनेक्टेड टू म्हणजे चारशी जोडलेले किंवा संबंधित. युजन टू म्हणजे परस्परा समान किंवा त्यासाठी वापर. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. सच अँड ओकेजन म्हणजे अशा प्रसंगी. ह्युमन बिईंग म्हणजे मानव प्राणी. अलाइक म्हणजे परस्परा समान किंवा सारखे. व्हेरी पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय किंवा फार प्रसिद्ध. सॉन्ग म्हणजे गीत किंवा गाणे. ट्रान्सलेटेड म्हणजे भाषांतर केलेले. इंटू म्हणजे आतमध्ये. इंग्लिश वर्कशॉप म्हणजे इंग्रजी कार्यशाळा. सिंग म्हणजे गीत किंवा गाणे. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. पेअर्स म्हणजे जोड्या. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. डिस्कस म्हणजे चर्चा. मीनिंग म्हणजे अर्थ. फॉलोइंग लाईन म्हणजे खालील ओळी. अलाऊ म्हणजे परवानगी देणे. टू यूज म्हणजे वापर करणे. मदर टंग म्हणजे मातृभाषा. इफ नेसेसरी म्हणजे जर आवश्यक असले तर. टॉक अबाउट म्हणजे त्याबाबत बोलणे. इम्प्लाइड म्हणजे ध्वनीत. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान. डिस्कशन म्हणजे चर्चा. अदर म्हणजे इतर. ऍक्शन्स म्हणजे कृती. म्हणजे हावभाव. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. सर्टेन म्हणजे नेचर. रिजन्स म्हणजे विभाग. थम्सअप म्हणजे हाताच्या अंगुठावर असलेले निशाण. एक्सप्रेशन्स म्हणजे अभिव्यक्ती किंवा वाक्प्रचार. टू प्रिपेअर म्हणजे तयार करणे. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणे. फॉर्म म्हणजे तयार करा. प्रेझेंट म्हणजे सादर करा. जर्नी म्हणजे प्रवास. नाईस म्हणजे छान. मीट म्हणजे भेटा. व्हॅकेशन म्हणजे सुट्टीचा काळ. फन म्हणजे मौज मजा. हॉलिडे म्हणजे सुट्टी. ग्लॅड म्हणजे आनंद होणे. फ्रेंड म्हणजे घालवणे. वॉर्म अप म्हणजे उत्साह आणणे. म्हणजे उत्साहित झालेला किंवा चेतवला गेलेला. अबाउट म्हणजे त्याबाबत बोलणे. त्याबाबत. मोर म्हणजे जास्त किंवा अधिक. प्ले म्हणजे खेळणे. ग्राउंड म्हणजे शाळेचे क्रीडांगण. टू म्हणजे सुद्धा. विदाऊट म्हणजे नशीब ज्याशिवाय. लकी म्हणजे नशीबवान. हॅव म्हणजे असणे. नेवर म्हणजे कधीही नाही. लर्न म्हणजे शिकणे. टू रिकॉल म्हणजे आठवणे. लर्न म्हणजे शिकले. अर्लियर म्हणजे
अगोदर किंवा आधी. स्टेप म्हणजे पायरी. लेटर्स म्हणजे अक्षरे. अल्फाबेट म्हणजे मूळ अक्षरे किंवा वर्णमाला. राईट डाऊन म्हणजे लिहा. वर्ड्स म्हणजे अर्थ शब्द. बोथ म्हणजे दोन्ही. पार्टनर्स म्हणजे सोबती किंवा सहकारी. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. प्रेझेन्स म्हणजे अर्थपूर्ण शब्द समूह किंवा वाक्प्रचार. धन्यवाद.